अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांचा वारसदार कोण या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी सुनेत्रा पवार हेच आहे। काल परवापर्यंत पडद्यामागून अजितदादांना साथ देणाऱ्या सुनेत्रा पवार आता पडद्यावरचं राजकारण करताना बघायला मिळणार आहेत। दादांच्या अस्थीचं विसर्जन होण्याआधीच त्यांच्या वारसदाराची निवड करण्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटतोय, पण या सगळ्यात वास्तव हे आहे की आज 31 जानेवारीला सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। हा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हा सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झालेल्याही असतील, त्यामुळेच आपल्याला या पहिला महिला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी असण्यापलीकडे त्या कोण आहेत, त्यांचा राजकीय वारसा काय सांगतो, त्यांची कामं काय आहेत, त्यांच्या पुढची आव्हानं नेमकी कोणती आहेत हे जरा जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। अजित पवारांच्या अकाली जाण्यानं कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना पक्षाचा आणि राज्याचा गाडा पुढे ओढण्यासाठी एक खंबीर नेतृत्वाची गरज होती। अशा वेळी अजितदादांच्या अर्धांगिनी सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली। त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला। यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळणार आहे। कोण आहेत सुनेत्रा अजित पवार? सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी झाला। त्यांचं माहेर धाराशिव म्हणजे तत्कालीन उस्मानाबाद आहे। जिल्ह्यातील मातब्बर नेते, राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या त्या भगिनी आहेत। 85 वर्षाचे पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी ते शरद पवारांसोबतच होते, पण 2014 नंतर त्यांचे सुपुत्र आणि माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपची कास धरली। ही गोष्ट शरद पवारांच्या अत्यंत जिव्हारी लागली होती। एका पत्रकार परिषदेत याबद्दलच्या प्रश्नावरून प्रचंड चिडले होते। राजकीय वारसा असलेल्या याच पाटील कुटुंबातील सुनेत्राताईंचा 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी विवाह झाला। शरद पवारांच्या पुढाकारानेच हे लग्न झालं होतं। राजकीय वारसा असला तरी सुनेत्राताई सुरुवातीचे अनेक वर्ष सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर होत्या। त्या काळात अजित पवार सुद्धा राजकारणात स्थिर स्थावर होत होते, तेव्हा सुनेत्राताईंनी घराची आणि मुलाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली। मात्र त्यांनी केवळ चूल आणि मूल यातच स्वतःला मर्यादित ठेवलं नाही, तर बारामतीच्या समाजकारणात त्यांनी स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं। समाजकारणातील राजकारणापलीकडचं काम सुनेत्रा पवार यांनी बारामती आणि आसपासच्या परिसरात केलेलं सामाजिक कार्य प्रचंड मोठं आहे। अजित पवार राज्याच्या राजकारणात बिझी असताना बारामतीमधील स्थानिक प्रश्न आणि विकास कामांची अंमलबजावणी सुनेत्राताईंनीच पाहिली। त्यातलं पहिलं म्हणजे बारामती टेक्सटाईल पार्क। महिलांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी बारामती टेक्सटाईल पार्कची उभारणी केली। या पार्कच्या त्या 2006 पासून चेअरमॅन आहेत। आज रोजीपर्यंत या ठिकाणी सुमारे 15,000 महिलांना रोजगार मिळाला। ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झाले। दुसरं, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली। या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचे अनेक उपक्रम राबवले। तिसरं, निर्मल ग्राम योजना। राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम योजनेचं नेतृत्व केलंय। काटेवाडी सारख्या गावात जिथे 80% लोकांकडे शौचालय नव्हती, तिथे त्यांनी जनजागृती करून गाव हागणदारी मुक्त केलं। काटेवाडीचं इको विलेजमध्ये रूपांतरित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। चौथं, पाणी टंचाईवर मात। बारामती परिसर टँकर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट मेघदूत राबवला। यामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मदत झाली। 2024 मध्ये अचानक राजकारणात एंट्री। लग्नानंतर तब्बल 4 दशकांनी सुनेत्रा पवार यांचा राजकारणातील प्रवेश हा परिस्थितीने घडून आणलेला होता। 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि पवार कुटुंबातच राजकीय संघर्ष निर्माण झाला होता। त्यावेळी अजित पवारांनी सुनेत्राताईंना बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात रिंगणात उतरवलं होतं। ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी झाली आणि त्यात ननंद भाऊजेंचा संघर्ष पाहायला मिळाला, पण सुनेत्रा पवारांना पराभवाचं तोंड बघावं लागलं। या प्रचारादरम्यान मतदाराशी साधलेला संवाद आणि त्यांच्या भाषणाची चर्चा झाली। पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि त्या खासदार झाल्या। तिथूनच त्यांच्या संसदीय राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला। अजितदादाच्या पक्षात नेतृत्वाची धुरा। ज्या अनपेक्षितपणे सुनेत्रा पवारांची राजकारणात एंट्री झाली होती, त्याच पद्धतीनं त्यांच्या खांद्यावर संसदीय नेतृत्वाची जबाबदारी आली। अजितदादानंतर कोण या प्रश्नात उत्तर म्हणून पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळींनी सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी दिली आहे। या सगळ्या घडामोडींना अनेक पदर आहेत। या सगळ्यांमध्ये शहकटशहाचं राजकारण आहे। याबद्दल आपण नंतर स्वतंत्रपणे चर्चा करू, पण सध्या कुठंतरी अजित पवारांकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद आणि काही खाती सुनेत्रा पवार सांभाळतील। मात्र पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे येणार का, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे। ते आलं तर त्या एखाद्या प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख महिला नेत्या ठरतील। त्यांचा पुढचा प्रवास वाटतो तितका सोपा नसेल आणि सहजही नसेल। आव्हाने आणि अपेक्षा। महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत। त्यातलं पहिलं म्हणजे भावनिक धक्का। पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून राज्याचा कारभार पाहणं ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी असेल। आणि संकटात आणि संघर्षाच्या काळात माणूस अधिक चांगलं काम करून दाखवतो, हा इतिहासही आपण विसरायला नको।
दुसरं, पक्षांतर्गत बांधणी. अजित पवार यांच्या कामाची पद्धत अत्यंत वेगवान आणि आक्रमक होती. त्यांच्या पश्चात पक्षाला एकसंध ठेवणं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं हे मोठं आव्हान सुनेत्राताईंसमोर असेल. तिसरं, प्रशासकीय अनुभव. त्या खासदार असल्या आणि त्यांनी संस्थात्मक काम जरी पाहिलं असलं तरी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासकीय गाडा हाकणं ही एक वेगळी जबाबदारी आहे. अजितदादांच्या सोबत वावरताना त्यांना मिळालेला प्रशासकीय कामाचा अनुभव आणि स्वतःची काम करण्याची पद्धत यामुळे त्यांना सर्वसामान्य बाईंसारख्या अडचणी येणार नाहीत. पण त्यांच्यासमोरही अपेक्षांचा मोठा डोंगर आहे. तो डोंगर पार करून स्वतः सिद्ध करावं लागणार आहे. सुनेत्रा अजित पवार यांचा प्रवास हा एका गृहिणीपासून ते सामाजिक कार्यकर्त्या, त्यानंतर खासदार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा आहे. हा प्रवास थक्क करणार आहे. सोनिया गांधी यांनी ज्याप्रमाणे राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेसची धुरा सांभाळली, तसाच काहीसा प्रवास आता महाराष्ट्रातही पाहायला मिळू शकतोय. इथे एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे की सोनिया गांधी यांच्यासाठी राजकारण नवखं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या माहेरमध्येही राजकारण होतं आणि पवार कुटुंबातही राजकीय चाली बघून त्या वाढल्यात. त्यामुळे सुनेत्राताईंचा राजकीय वारसा त्या अर्थानं मोठा आहे. सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.